क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। श्री छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर येथे शालेय क्रीडा स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की सातपूर येथील विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील प्राथमिक विभाग तसेच माध्यमिक विभागाच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब डिकले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आहे। या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, संस्थेचे अध्यक्ष, संचालक, सदस्य, पालक शिक्षक संघाचे सदस्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली आहे। तसेच मैदानाचे देखील भूमिपूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांचे स्वागत लेझिम व ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी केले। यावेळी लहानग्या चिमुकल्यांनी स्वागत गीत गात व लेझिम नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली। तसेच माध्यमिक विभागातील क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, सामाजिक कार्यकर्ते राम हरी शंभेराव, सातपूर पोलीस स्टेशनचे एपीआय राजूजी पठाण, पीएसआय प्रदीपजी पवार, पालक शिक्षक संघाचे रवींद्र पाटील, मनपा शाळा क्रमांक 27 चे मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख नितीन देशमुख, सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार व न्यूज चॅनेलचे पत्रकार उपस्थित होते। तसेच संस्थेचे उपाध्यक्ष बंशीलाल रायते, चिटणीस पांडुरंग रामनाथ शिंदे, सहचिटणीस दादाजी शिंदे, खजिनदार संपतराव आहेर, सदस्य नारायण पवार, पंढरीनाथ शिंदे, नरेंद्र वाणी, कैलास देशमाने, तज्ञ संचालक हेरंब गोविलकर, कमलताई पुरकर, संस्थेचे शिक्षणाधिकारी तथा पर्यवेक्षक प्रल्हाद रायते, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक अण्णासाहेब गुंडगळ, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, अण्णासाहेब शिरोळे, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा भेटवस्तू देत सन्मान करण्यात आला। या यथोचित सन्मानाबद्दल पत्रकार प्रकाश बागुल, योगेश गुगे, ज्ञानेश्वर आंधळे यांनी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले आहे। या प्रसंगी पोलीस अधिकारी यांनी पोलीस कार्य व संरक्षण मदत या विषयावर मार्गदर्शन केले। माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव यांनी विद्यालयाला 21,000 रुपयाचे क्रीडा साहित्य दिले आहे। त्याचप्रमाणे रवींद्र पाटील यांनी देखील शाळेत 15,000 रुपयाचे क्रीडा साहित्य दिले आहे। या प्रसंगी क्रीडा शिक्षक तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रावसाहेब जेजूरकर, तुषार पगार, राजेंद्र मोहिते, पंकज काळे, सूर्यकांत पाटील, विपुल जोशी, विजय धुमाळ, निवृत्ती आहेर, नितीन पुरकर, जाधव प्रतिभा, सुवर्णा कोल्हे, संजय दिघे, कैलास कैरनार, सोनाली ठाकरे आदींनी विशेष सहकार्य केले आहे। क्रीडा स्पर्धा दरम्यान कबड्डी, क्रिकेट, स्लो सायकल, धावण्याच्या स्पर्धा, चमचा लिंबू, संगीत खुर्ची असे खेळ तर एक दिवस विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कला गुणदर्शक यात अभिनय, एक पात्री नाटक असे उपक्रम घेण्यात येणार आहेत। शनिवारी विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळाव्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे। या शानदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार परिसरातील नागरिक, पालक वर्ग व विद्यार्थी यांनी घेतला आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। या शाळेचे अध्यक्ष बाळासाहेब डिकले, आमचे सहकारी मित्र रामनाथ शिंदे, या शाळेचे उपाध्यक्ष बंशीजी रायते, जे मला कायम ग्राउंडवर सहकार्य करते असे वाणी साहेब, आणि ज्यांनी या शाळेचे खरं तर प्रमुख पाहुणे देशमुख सर आणि उपस्थित सर्व शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, या शाळेचे सर्व डायरेक्टर असतील, संचालक मंडळ असेल, उपस्थित सर्व पत्रकार बागुल साहेब आणि उपस्थित शिक्षक वर्ग, शिक्षिका, पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर
या ठिकाणी मी आल्याच भागात सांगितलं वाणी साहेब, तर ज्यावेळी मी सकाळी इथं आलो तर असं वाटलं का कुठेतरी इंटरनॅशनल शाळा आहे. कारण शाळेचं रूप जेव्हा ती शिस्त आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं का कुठेतरी आपण इंटरनॅशनल शाळेत आलो का काय, आणि तो भास मला झाला. आणि खरोखर मी खरं तर शिक्षकांना आणि ज्यांनी हा नियोजन केलं त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आज या ठिकाणी क्रीडा उत्सवाचं शानदार असं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आपणास माझ्या वतीने संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. विद्यार्थ्यांचा आजचा क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे शाळेने. तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी अभ्यासात जसं ज्याप्रमाणे बौद्धिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टी शाळेमध्ये शिकवल्या जातात. शरीर चांगलं असलं पाहिजे त्याच्यासाठी खेळलं पाहिजे आणि खेळातून कलागुणांना वाव मिळतो. आज त्यांच्या ज्या काही कला आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सुंदर नियोजन या ठिकाणी केलं. हे नवीन वर्ष सुरू झालं त्याच्यासाठी माझे सहकारी नंदुदे, आमचे संस्थेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, इतर शिक्षक, शिक्षक कर्मचारी या ठिकाणी सर्व उत्साहित आहेत आणि चांगल्या प्रकारे नियोजन केले. तर मी आजच्या या क्रीडा महोत्सवासाठी संस्थेच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या कमिटीच्या वतीनं आपला शुभेच्छा देतोय आणि लवकरात लवकर पुढील कार्यक्रम आपण चालू करावे. विविध उपक्रम आमची शाळा राबवत असते आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आजचं क्रीडा स्पर्धा. या ठिकाणी क्रीडा स्पर्धा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते, उत्साह निर्माण होतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.